महत्वाच्या ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे अडकलेले पैसे मिळावे म्हणून. अडकलेले पैसे एखाद्या मित्राला दिले, नातेवाईकांमध्ये दिलेले असतील किंवा तुमचे पैसे नोकरीचे, कामाचे, तुमच्या मोबदल्याचे पैसे येत नसतील तर अशा वेळेस काय करावं? मित्रांनो, रस्त्यावरती कुठेही तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा पूर्ण जर असेल तर फार उत्तम. तो शनीचा कारक मानला गेलेला आहे. अशा कुत्र्याला जर का तुम्ही दही खायला द्याल अधूनमधून कधीतरी, कंटिन्यू तुम्ही तुमचा फॉलोअप ठेवा, पैशासाठी नक्कीच पैसे येऊ शकतात. दुसरा उपाय तुम्हाला मी सांगतोय. घराच्या वायव्य कोपऱ्यामध्ये म्हणजे उत्तर आणि पश्चिमेचा मधला कॉर्नर जो असतो त्या ठिकाणी जर का हॉल असेल, तिकडे जागा असेल शिल्लक, तर तुम्ही त्या ठिकाणी एक मधाची बाटली, त्याच्यामध्ये एक नाणं ठेवू शकता बुडवून, त्याच्यामध्ये एक लवंग आणि किंवा विलायची ठेवून हे बंद करून पॅक करून तुम्ही ठेवून द्यायचे वायव्य कोपऱ्यामध्ये आणि आपला फॉलोअप चालू ठेवा. अशा व्यक्तीकडे पैसे नक्कीच कंटिन्यू मागत राहा. ज्या व्यक्तीकडे तुम्ही मदत केली त्या व्यक्तीला, परंतु तो पैसे देण्यास टाळा करतो, त्याचा प्रॉब्लेम सांगताय. तर अशा वेळेस तुम्ही देखील तुमचे प्रॉब्लेम सांगून थोडी गुलाबीने नातेसंबंध खराब न करता पैसे काढायचा हळूहळू प्रयत्न करा. मित्र, उपाय कधी काम करत नाही ज्या वेळेस एखादा व्यक्ती तुम्हाला फसवायच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडनं पैसे घेतो, तो व्यक्तीच फ्रॉड असेल किंवा ती कंपनी किंवा अशी ऑर्गनायझेशन फ्रॉड असेल तर अशा वेळेस हा काम करणार नाही, कारण की फसवणुकीचाच उद्देश होता, चोरीचा उद्देश होता. मित्रांनो, त्यानंतर शेवटचा उपाय आपलं ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता. धन आकर्षक ब्रेसलेट आहे. पैसा राहत नाही, टिकत नाही, सेव्हिंग होत नाहीये, पैसे कुठे अडकलेले असतील, अशा वेळेस त्याचा खूप लोकांना फायदा झालेला आहे.